मी आता आहे सध्या बारामतीमध्ये आणि बारामती इंदापूर रोडवर आहे. आणि मी इंदापूरपासून म्हणजे टेंभुर्णीच्या पुढे पासून बघत होतो की चोहीकडे इंदापूर बारामतीमध्ये सगळीकडे अशा मला वाटेने येताना सगळ्या बागा बागा दिसत होत्या. बघा तिकडे पलीकडे केळीचा बाग आहे, तिथं अजून एक बाग आहे आणि पलीकडे अजून तिकडं पेरूचा बाग दिसतोय. म्हणजे अशा भरपूर साऱ्या बागा आहेत. इथला शेतकरी पवारांना का म्हणतो माहितीये का? कारण हे केलंय पवारांनी. पवारांनी पाणी आणून दिलंय इथल्या शेतकऱ्यांना. दौंड असेल, बारामती असेल, इंदापूर असेल, प्रत्येक शेतकरी राजा इथला सुखी केलाय पवारांनी. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये बागायती आहे सांगायचं झालं तर. अशा अनेक डेव्हलपमेंट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या. स्वर्गवासी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अशा अनेक ह्या ठिकाणी झाला. म्हणून इथला शेतकरी राजा पश्चिम महाराष्ट्रातला सुखी झाला आणि पुढे गेला. फक्त तळमळ एकच वाटते की माझ्या मराठवाड्यातला शेतकरी राजा पुढे कधी जाणार आहे, माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना हे दिवस कधी येणार आहेत बघायला. त्याची कायम खंत आहे. माझा मागास असलेला माझा मराठवाडा पुढे कधी जाणार आहे. कायम तो दुष्काळी आहे. जसं पश्चिम महाराष्ट्राला पाणी आहे तसं माझ्या मराठवाड्याला पाणी कधी मिळणार आहे हा प्रश्न मनाला नेहमी भिडत राहील. बघितलं की माळरानावरच्या जमिनी या सगळ्या, पण या माळरानावरच्या जमिनी मध्ये देखील सोनं पिकतंय का तर यातल्या शेतकऱ्यांना पाणी आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांची अवस्था एकच आहे की आम्हाला पाणी मिळत नाही. म्हणून आम्ही मागासलेला भाग आहे आमचा पश्चिम मराठवाड्याचा भाग. त्याच्यामुळं कोणीतरी वाढी होईल का आणि आमच्या मराठवाड्याला देखील पाणी आणून आमचा मराठवाडा देखील सुजलाम सुफलाम करण का, असं आम्हाला वाटतं. नक्कीच माझा मराठवाडा देखील पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पुढे गेला पाहिजे असं मनातून खंत वाटते या गोष्टीची. बस एवढंच.